नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 13 गावांचा संपर्क तुटला, चिंतेचे वातावरण। ट्रम्प यांच्या हस्तक्षेपानंतर बालुगुचे रेड कार्ड फिफा कडून तात्पुरते रद्द। कळमोडी धरण 100% भरले, चास कमांडच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ। भारत इंग्लंड सामन्यासाठी वेगवान गोलंदाजाचा समावेश, बिश्नोईला डच्चू। लोणावळ्यात 24 तासात 490 मिमी पाऊस, अनेक गावाचा संपर्क तुटला। पुण्यात वाघोली लोहगाव रस्ता बंद, खासगी कंपन्याची बस अडकली। मराठवाड्यात ऊन सावलीचा खेळ, अलर्ट असूनही केवळ झिमझिम पाऊस। सेलिना जेटलीचे 15 वर्षांनंतर पुनरागमन, मोठी भूमिका स्वीकारली। मुसळधार पावसामुळे भीमाशंकरातील पर्यटन स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद। दूधसागर येथे रेल्वे रुळावर ट्रॅक करणाऱ्या 32 पर्यटकांवर कार्यवाही। लोणावळ्यात दरड कोसळल्याने वंदे भारतसह अनेक रेल्वे गाड्या प्रभावित। मुसळधार पावसामुळे एसटीच्या 7820 फेऱ्या रद्द, बेस्ट मार्गात बदल। चांदोली धरण परिसरात जोरदार पाऊस, 9 बंधारे पाण्याखाली। गडचिरोलीतील धावत्या एसटी बसचा मागील पत्रा पडल्याने संताप। कारमोडी धरण ओव्हरफ्लो, सांडव्यावरून पाणी वाहू लागले। सोलापुरात मजुराच्या पत्नीचा गोळी झाडून हत्या, संशयित जेरबंद। कोल्हापुरात 44 बंधारे पाण्याखाली, 3 प्रमुख महामार्ग बंद। महाबळेश्वरात 24 तासात 513 मिमी पाऊस, 123 वर्षाचा विक्रम मोडला। कोयना धरणातील पाणीसाठा 30 टीएमसी पार, हाय अलर्ट जारी। आळंदीतील पूर स्थितीतील वारकऱ्यांसाठी विशेष व्यवस्था, पाणी कपात रद्द। सोलापूर विद्यापीठाची परीक्षा 29 सप्टेंबर पासून, उपस्थिती अनिवार्य। खडकवासला धरण वेगाने भरतं, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। राज्यातील शाळांसाठी कला, क्रीडा व संगीत शिक्षकांची मोठी भरती। उजनी धरणात 81,000 क्युसेक पाण्याची आवक, प्लस मध्ये जाण्याची शक्यता। एलपीजी आयात धोरणात मोठा बदल, गॅस संकट टळण्याची शक्यता। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।